नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम व देहू रोड शाखा कार्यकारिणी यांच्या वतीने सम्राट अशोक जयंती साजरी। द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम व देहू रोड शाखा कार्यकारिणी यांच्या वतीने प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती साजरी करण्यात आली। तसेच देहू रोड शाखा नवनियुक्त कार्यकारिणीची निवड शनिवार दिनांक 5 एप्रिल रोजी धम्मसदन थॉमस कॉलनी शीतळानगर देहू रोड येथे जिल्हाध्यक्ष प्रकाश ओहळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या प्रसंगी सम्राट अशोक यांच्या जीवनपटावर केंद्रीय शिक्षक पुणे जिल्हा संस्कार उपाध्यक्ष रवींद्र अभंग यांचे मार्गदर्शन झाले। या कार्यक्रमास पुणे जिल्हा पश्चिम सरचिटणीस रविकांत रणपिसे, कोषाध्यक्ष दलितानंद थोरात, संरक्षण उपाध्यक्ष राजेंद्र बडेकर, संस्कार सचिव राकेश पहुरकर, वैभव भवाद, अशोक टपाले, प्रकाश कांबळे, महिला सरचिटणीस प्रज्ञा आगळे, आशा गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती। संजय आगळे यांच्याकडून जिल्हा कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले। यावेळी देहू रोड शाखा अध्यक्ष म्हणून प्रकाश चांदोजी कांबळे, सरचिटणीस म्हणून राकेश आवाड, कोषाध्यक्ष मोहन शिंदे आदींची निवड करण्यात आली। संस्कार उपाध्यक्ष प्रमोद शेगोकार, प्रचार पर्यटन उपाध्यक्ष सुदाम पवळ, हिशोब तपासणीपदी KH सूर्यवंशी, कार्यालयीन सचिवपदी प्रकाश दिनकर शिंदे, संस्कार सचिव राहुल बडेकर, विजय गायकवाड, संरक्षण सचिव आप्पासाहेब वाघमारे, परशुराम दोडमणी, पर्यटन प्रचार सचिव लक्ष्मण कांबळे, अनुकूल गायकवाड, संघटक आशिष चव्हाण, अमित पगारे, अंकुश धावारे आदींची निवड करण्यात आली। यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच आशा गायकवाड यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला। अनुकूल गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त गायकवाड परिवाराकडून भोजनदान देण्यात आले। रयत संवादसाठी अशोक शिवशरण, पिंपरी चिंचवड, पुणे।